29 डिसेंबर रोजी भांडूप रेल्वे स्थानकावर भीषण अपघात झाला होता, ज्यात 4 जणांनी आपला जीव गमावला होता आणि त्या घटनेनंतरही भांडूप रेल्वे स्थानक हा जो परिसर आहे हा मोकळा श्वास कधी घेईल असा प्रश्न भांडूपकरांकडून वारंवार उपस्थित केला जातो। परंतु आता या मोठ्या अपघातानंतरही भांडूप रेल्वे स्थानकावर काल रविवारी एका बेस्ट बसने मागे अचानक वेग घेतल्याने 2 ते 3 जणांना आपला जीव गमवावा लागला असता, पण सुदैवाने कोणतीही दुर्घटना या ठिकाणी घडलेली नाही। परंतु हे असे प्रकार किती वेळा घडणार आणि किती लोकांना आपला बळी द्यावा लागणार असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो। जर आपण हा परिसर बघितला तर ही आहे भांडूपची बेस्ट चौकी आणि त्याचा हा पाठीमागील भाग आहे। या ठिकाणी हे जे पोल आपण बघितले ते उभारण्यात आलेले आहेत। ते उभारण्याचं कारण म्हणजे ग्रोसरीचं जे शॉप आहे ते या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि हे उभारण्यात येणारे या ठिकाणी किती मोठी वर्दळ होऊ शकते किंवा जाण्याचा जो रस्ता आहे तो किती प्रमाणावर अडवला जाऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे। कारण या आधीही आपले खासदार आहेत संजय पाटील यांच्या माजी आमदार आहेत रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने करण्यात आली होती। त्यावेळी असं मंजूर झालं होतं की ही जी बेस्ट चौकी आहे त्याच्यानंतर जी पुढे भांडूप पोलीस चौकी आहे ती चौकी हटवण्यात येणार असून त्यांना पर्यायी जागा देखील देण्यात आलेली आहे। तरी यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नसल्याने आज पुन्हा खासदार जे आहेत आपले संजय पाटील आणि तसेच आपले माजी आमदार रमेश भाऊ कोरगावकर तसेच सर्व शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। काय करणार सांगा, काय करणार सांगा आपल्याला। तुमचा शब्द महत्वाचा चला लक्षात ठेवा, तुमचा शब्द महत्वाचा। एक मिनिट काय करणार सांगा। बस झाला ना त्या मला हात उचलावे लागतील ना साहेब। मी या भाषेत सांगतो, हात जोडून सांगतोय, हात वर करून सांगा मला काय करणार सांगा। तुम्ही मीडियाला सांगा, समोर पुरं भांडूप बघेल काय होतंय ते। माननीय कोरगावकर साहेबांनी जे काय आपले सांगितलं आहे की प्रशासनाला सर्व कळवणार आणि त्याबद्दल ताबडतोब कारवाई होईल। प्रशासनाला अगोदर कळवलं आम्ही 2 महिन्यापूर्वी, पण खासदार साहेब होते 4 लोक गेली तेव्हा प्रशासन झोपलं होतं। मग अजून काय करणार तुम्ही? अहो तुम्हाला पर्यायी जागा दिली ना खासदार साहेबांनी स्वतः। तुम्हाला एसी ऑफिस बनवून देणार होतं खासदार साहेबांच्या निधीतून। अजून तुम्हाला काय पाहिजे? इथं जागा तुम्हाला 2 कंटेनर देतो आम्ही सांगितलं। तुमचं उत्तर काय? प्रशासनाला कळवणार म्हणजे काय? म्हणजे काय काय उत्तर आहे? 4 लोक गेली प्रशासनाला माहिती नाही। पण सांगितलं तुम्ही आम्हाला, मागच्या वेळेला पण सांगितलं निर्णय लगेच होईल म्हणून, पण तो निर्णय झाला नाही। गुन्हा दाखल करा। जे पण संबंधित अधिकारी जर निष्पाप लोकांचे बळी जातात, बरं वाईट होतं तर अधिकाऱ्यांवरती पहिला कारवाई करा। 5 लाख 10 लाख रुपये काय होणार आहे लोकांच्या घरात? काय त्याचा संसार चालणार? करोड रुपये दिले तरी माणूस जाणार नाही। का ती शिवाई तलावची जर बस जर चढायला खाली आली असती किती लोक गेले असते? तुम्ही काय बोलला कारवाई करतो म्हणून? फिरायची गरज नाही, याची गॅरंटी ऑक्टोबरला संपते। पूरा देखना आपका काम है क्या नहीं बताओ। ये क्या है? पब्लिक को जाने के लिए रास्ता नहीं। आपने लेटर डाला क्या? ये टेम्परेरी है, इसका टेम्पररी उठाओ, कल से बंद होना चाहिए। क्यों टेम्पररी? क्यों उसको बंद रखने दो ना, काम चालू है ना तो बंद रखो। नहीं तो हम अभी तोडू क्या बोलो साहेब? मी सांगतो तोडून टाकू आम्ही। आज बंद केलं पाहिजे तो स्टॉल, आजच्याच बंद झाला पाहिजे। आज के आज इसका लेटर भेजो। नाही उद्या एक मिनिट बंद करू लेटर। पब्लिकला त्रास होतोय जायला यायला। तो स्टॉल आतला होता, आपलं काम चालू आहे म्हणून का रस्त्यावरती आणून ठेवणार का त्याला? त्याचं भलं बघताय का पब्लिकचं भलं बघताय? म्हणून तुम्हाला या भाषेत सांगितलं मी। अभी भेजो त्याला बंद करायला लावा तिथे। रस्ता देतो का आपल्याला? तो कोण लागून गेला रस्त्यामध्ये पब्लिकला? 15 ते 20 लाख पब्लिक। त्यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन करत आता बेटचे जे अधिकारी आहेत मांजरेकर तसेच स्टेशन मास्टर असतील यांना अल्टिमेटम दिलेला आहे 30 एप्रिल पर्यंतचा। तसेच आपले मनपा आयुक्त देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। या सर्वांना त्यांनी 30 एप्रिल पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। जर 30 एप्रिल पर्यंत ही जी बेट चौकी आहे किंवा यापुढे जी भांडूप पोलीस चौकी आहे आपली
ती हटवण्यात आली नाही तर आता शिवसेना उभाटा गटाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल. प्रशासन असेल जागे होण्याचं नाव घेत नाही, तर नेमकं आज तुम्ही काय पवित्र घेत इकडे मोर्चा काढला? आज काल आम्हाला प्रशासनाने आश्वासन दिलं होतं. सन्माननीय खासदार संजयजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये आम्ही या गोष्टींवरती उपाययोजना करतो अशा प्रकारची विनंती या ठिकाणी खासदार साहेबांना बेस्ट प्रशासनाने केली होती. परंतु काल पाहिल्यानंतर पुन्हा एक बसचं ॲक्सिडेंट होणार होतं. काल रविवार होता, त्यामुळे गर्दी कमी होती म्हणून कदाचित जीवितहानी होण्याची टळली असेल. पण आज सगळ्याला जबाबदार कोण असेल तर ते BST बेस्ट प्रशासन आहे. आणि म्हणून आम्ही त्या चौकी देखील हटवायला सांगितलेली आहे. BSTची चौकी असेल, पोलीस चौकी असेल. हा पब्लिकला फार त्रास होतो. 10 ते 15 लाख लोक या ठिकाणी रेल्वे स्टेशनला जातात आणि येतात सकाळ संध्याकाळ, आणि मध्ये BSTची चौकी आहे ती हटवण्यासाठी आम्ही सांगितलं आहे. त्याचंही आश्वासन देऊन त्याची देखील पूर्तता केली नाही म्हणून आज आम्ही खाली उतरलेलो आहे. त्याच्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्या BST चौकीच्या मागे ग्रोसरी स्टॉलचं या ठिकाणी बांधकाम चालू केलेलं, ते काल सन्माननीय संजय भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते आम्ही थांबवलेलं आहे. आणि मी तर सांगतो ते बांधूच शकतच नाही, पण BST चौकी देखील या 15 दिवसाच्या आत न हटली तर मात्र उग्र आंदोलन घेऊन आम्ही शिवसैनिक ती बेस्ट चौकी आम्ही हटवल्याशिवाय राहणार नाही एवढी आपल्याला खात्री देतो. म्हणून मी विनंती करतो, या ठिकाणी मांजरेकर म्हणून आहेत, ते गोडबोले आहेत. गोडबोले मस्त गोड बोलतात, ते करतो पण ते काय करत नाही. त्यांना देखील सांगितलं आहे आमचा शब्द हलक्यात घेऊ नका, खासदारांचा शब्द हलक्यात घेऊ नका, तुम्हाला आम्ही हलकं केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तर या नागरिकांच्या जीविताला जो काय धोका असेल आणि त्याला त्रास होत असेल तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे काय आंदोलन असेल, मग कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही तो घेतल्याशिवाय राहणार नाही, हे एवढं लक्षात ठेवा. पण आम्ही नागरिकांच्यासाठी सोयीसाठी रस्त्यावर उतरून काम करू, हे देखील तेवढं सत्य. सर, 31 डिसेंबर पर्यंतचा बेस्ट प्रशासनाला तुम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. जर काही भांडूप रेल्वे स्थानक तोपर्यंत मोकळं झालं नाही किंवा ही बेस्ट पोलीस चौकी जी आहे ती हटवण्यात आली नाही तर तुमच्याकडनं पुढची आमची शिवसेना स्टाईलने आंदोलन राहील. आजही सांगतो, आज देखील या बसेस मागच्या वेळेला बसेसची देखील गॅरंटी असते वाहतुकीसाठी 15 वर्षाची, ती देखील संपलेली आहे. या बसेसची देखील आता आणलेल्या आहेत मुंबईवरून शोधून, मुंबईमधल्या शोधून आणल्या आहेत. याची देखील ऑक्टोबरला संपते आहे. आम्ही प्रशासनाला तेही सांगितलं आहे याची गॅरंटी संपेपर्यंत ही रस्त्यावरनंतर धावू शकणार नाही वाहतुकीच्या नियमानुसार. त्यामुळे ती गॅरंटी संपेपर्यंत आम्हाला नवीन बसेस या ठिकाणी आल्या पाहिजे. प्रेस प्रशासनाने या ठिकाणी सन्माननीय आता मांजरेकर आहेत डेपो मॅनेजर, त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की तोपर्यंत याची व्यवस्था केली जाईल म्हणून. आम्ही सांगू इच्छितोय, ही शिवसेना आहे. आम्ही हात जोडून मागतो, हात जोडून मिळत नसेल तर हात वर करून घ्यायची ताकद ही शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये आहे, हे देखील तेवढं लक्षात ठेवावं. म्हणून आम्ही प्रशासनाला सक्त ताकीद केली आहे. 4 जणांचे बळी गेले, आणखी पुन्हा बळी जाण्याची वाट पाहताय का, हे आम्ही कधीच सहन करणार नाही. म्हणून आम्ही या शेवटचा इशारा त्यांना आम्ही दिलेला आहे. आणि त्यांच्याकडून हे देखील सांगण्यात आलेलं आहे, जर ही बेस्ट चौकी इथून हलवण्यात आलेली नाही, हे जे अतिक्रमण आहे किंवा ही जी जागा मोकळी केली गेली नाही तर भांडूपकरांसहित शिवसेनेकडून भांडूप रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येईल. आपण जर बघितलं तर महानंद डेअरी पार्लर जे आहे हे रेल्वे स्थानक परिसरात होतं, पण त्यांना पर्यायी जागा म्हणून या ठिकाणी जागा देण्यात आलेली आहे. आणि या शॉपमुळे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत असते, तर ते देखील आता शिवसेनेच्या आंदोलनानंतर बंद आहे. त्यांना आता पर्यायी जागा दिली जात नाही तोपर्यंत हे शॉप बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता या तीव्र आंदोलनानंतर आता संबंधित जे प्रशासन आहे, रेल्वे प्रशासन असेल, बेस्ट प्रशासन असेल, यांच्याकडून काय कारवाई केली जाते किंवा ही भांडूप चौकी जी आहे जी गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद करण्याच्या तयारीत आहे ती बंद केली जाते का, पोलीस चौकी हटवली जाते का, आणि त्यांना जी पर्यायी जागा दिलेली आहे खासदार निधीतून त्यांच्यासाठी उभारण्यात येणार आहे त्या जागेवर आता ही बेचौकी हलवण्यात येते का, असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत. तर आता पुढील काळात भांडूपकरांकडून किती मोठ्या प्रमाणात आणि किती तीव्रतेने आंदोलन घेतले जाते हे पाहणं आता पुढील काळात महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.